बेधडक टाइम्स न्यूज, सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे व्यासपीठ। या प्रकरणात त्या गाडीमध्ये टोटल 4 लोक होते अशा प्रकारचे तपासमध्ये दिसून येत आहे। एक गाडी चालवत होता, 2 आणखी मुले होते आणि एक ड्रायव्हर होता। अशा 4 व्यक्ती त्या गाडीमध्ये होते। पार्टी ज्यावेळी पबमध्ये झाली होती त्यामध्ये 7 ते 8 आणखी मुले आले होते अशा प्रकारचे दिसले, परंतु ते या प्रकरणात सध्या 304 चे प्रकरणमध्ये ते विटनेसेस म्हणून आम्ही त्यांना आजचे डेटमध्ये गृहीत धरतो। ड्रायव्हर जे होता त्याचे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येते। चौकशीचे मी सांगितले प्राथमिकरित्याने झालेली आहे। काही निष्काळजीपणा आणि काही दोष त्या येरवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारीवर प्रथम दर्शनी दिसते, त्यावर योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात येते। घरातून जे व्यक्ती बाहेर पडला होता त्यापासूनचे ॲक्सिडेंट पर्यंत तपासाची दृष्टिकोनासाठी आणि त्याचे नंतर काही काळात जे त्यांना त्यांचे पोलीस स्टेशनचे कडे घेऊन जाताना ती कंडक्ट ते पण गुन्ह्यासाठी आणि नंतरची जी आरोप झाली होती तपास यंत्रणेवर त्याच्यासाठी एक CCTV आणि एक ठिकाणाचे रजिस्टर किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। फॉर एक्झाम्पल, ते ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे घराते सिक्युरिटी गार्डचे रजिस्टरमध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुला घेऊन बाहेर पडलेले आहे। अशा प्रकारचे एक घटनाक्रम चे तपास पोलीस यंत्रणा करत आहे, जेणेकरून एव्हिडन्स स्ट्रॉंग राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता। कारण ही गोष्ट खरी आहे की ते त्या काळात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती। ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे। म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे एव्हिडन्समध्ये हस्तक्षेप करण्याची कारवाई केली त्याचेवर 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याची दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल। कारण मी रिपीट करतो, त्या काळात ज्यावेळी घटना घडली काही घटनाक्रम दिसून येत आहे की ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जुवेनाईल हे गाडी चालवत नव्हता आणि दुसरा कोणी गाडी चालवत होता, अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती, ज्यावर जे पोलिसांनी निष्फळ होऊ दिला नव्हता। परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय एव्हिडन्स चे कलम पण चे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत आहोत आणि त्या अनुषंगाने थँक्स फॉर वॉचिंग। अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या व मुलाखती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेधडक टाइम्स न्यूज हे YouTube चॅनल।